राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत वडेगाव नवेगाव देवी येथील स्मशानभूमीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे संतापजनक प्रकरण पुढे आले असून या कामाचे ठेकेदार व कामाची देखरेख करणारे अभियंता या दोघांनी मिळून चक्क मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। सदर कामात गाडी रेती व मुरुम न टाकता भीस सारख्या माती टाकण्याचे प्रकार होत असून हा काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याचे दिसून येत आहे। 10 लाख रुपयाचे या कामाचे संपूर्ण बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी सदर कामाचे अभियंता पाटील यांना फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी अति उद्धट भाषेत धमकीवजा उत्तर देत मला शासनाने फोन दिलेला नाही, मी कशाला तुम्हाला फोनवर उत्तरे देऊ, अशा प्रकारची अरेरावीपूर्ण भाषेत उत्तरे देतात। त्यामुळे गावात अत्यंत संतापाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी होत असलेल्या सदर कामाची उच्च अधिकाऱ्यांकडून चौकशी करून सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे व संबंधित अभियंत्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे व कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन ठेवण्याचा इशारा दिला आहे। कैलास घरडे, क्राइम रिपोर्टर, नागपूर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।